नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थिअरम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमधील उदाहरणे ही पायथागोरस थिअरम आणि जॉमेट्रिक मीन थिअरम या दोन थिअरमवरती आधारित असतील. विद्यार्थी मित्रांनो, हे दोनही थिअरम आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह करून घेतलेले आहेत. पायथागोरसचा थिअरम याचा प्रूफ आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मॅथ्स सारथी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 ला. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील एक्झाम्पल हे अतिशय सोपे आहेत. फक्त आपल्याला पायथागोरस थिअरम आणि जॉमेट्रिक मीन थिअरम यांचं ॲप्लिकेशन करता येणं गरजेचं आहे. यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या त्रिकुटांपैकी कोणती त्रिकुटं ही पायथागोरसची त्रिकुटं आहेत आणि कोणती नाहीत ते आपल्याला सकारण सांगायचं आहे. पायथागोरसचं त्रिकूट असण्यासाठी त्यातील मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्येच्या वर्गांच्या बेरजेइतका असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन करणार आहोत. ही उदाहरणं आपल्याला परीक्षेला 1 किंवा 2 गुणांसाठी येऊ शकतात. फर्स्ट ट्रिपलेट इज 5, 12 and 13. विद्यार्थी मित्रांनो, यातील सर्वात मोठी संख्या आहे 13, म्हणून 13चा वर्ग याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणणार आहोत. देअरफॉर 13 square is equal to 169. This is equation number 1. Now sum of squares of two small numbers, that means 5 square plus 12 square is equal to 25 plus 144 is equal to 169. Suppose this is equation number 2. If we observe equation 1 and equation 2, we can say that from equation 1 and 2, 13 square is equal to 5 square plus 12 square. म्हणजे 13चा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजेइतका आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. आणि ज्या अर्थी या त्रिकुटामधील मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्येच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे, त्या अर्थी हे त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो 5, 12 and 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूयात. सेकंड ट्रिपलेट इज 10, 24 and 27. बिगेस्ट नंबर इज 27. देअरफॉर 27 square is equal to 729. Suppose this is equation number 1. Now sum of squares of two small numbers, that means 10 square plus 24 square. Square of 10 is 100 and square of 24 is 576 and sum of these two numbers is 676. Suppose this is equation number 2. आता विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांचं निरीक्षण करता आपल्या असं लक्षात येईल की 27 या मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. म्हणजे इथे जर मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्येच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही, याचा अर्थ हे त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट असणार नाही. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 10, 24 and 27 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. हे आपल्याला 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कांसाठी ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये किंवा उदाहरण स्वरूपामध्ये आपल्याला परीक्षेला उदाहरण येऊ शकतं. सेकंड एक्झाम्पल, इन द फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 degree. दॅट मीन्स दिस अँगल विच इज शोन बाय ब्ल्यू कलर, इट इज 90 degree. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQ इज इक्वल टू 9. QP इज इक्वल टू 4. देन फाइंड NQ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरमचं ॲप्लिकेशन करावं लागेल. इथे हायपोटेन्यूस MP वरती एक अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे NQ. इट इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस. देअरफॉर जॉमेट्रिक मीन, अकॉर्डिंग टू जॉमेट्रिक मीन थेरम, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू PQ और QP. Solution is, in triangle MNP, angle MNP is 90 degree, it is given, and segment NQ is
perpendicular to segment MP. Therefore, by using the property of geometric mean, we can say that square of altitude, that means NQ square is equal to MQ into PQ. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जर आपण काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरती लंब काढला तर तो लंब कर्णाचं ज्या दोन भागांमध्ये विभाजन करतो त्या दोन भागांचा भूमितीय मध्य असतो. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू PQ. आता या ठिकाणी आपण MQ आणि PQ यांच्या किमती ठेवणार आहोत. दॅट मीन्स NQ स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 6. दॅट मीन्स NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. By taking square root, NQ is equal to 6. Then length of this altitude or segment NQ, it is equal to 6 unit. Similarly, in the figure, it is the figure angle QPR, which is equal to 90 degree. PM is perpendicular to QR. Q dash M dash R, that means M is in between Q and R. PM is equal to 10. QM is equal to 8. We want to find the length of QR. Again, here we use geometric mean theorem or property of geometric mean. Now, given is solution in triangle PQR. Angle QPR, which is shown by purple color, it is 90 degree. Then segment PM is perpendicular to hypotenuse. PM is perpendicular to hypotenuse QR. It is also given. Then by the property of geometric mean, we can say that PM square is equal to QM into RM or MR. That means PM square is equal to QM into MR. Now put the values of PM and QM. First of all, we find the length of MR. That means 10 square is equal to 8 into MR. Therefore, MR is equal to 100. If we transfer 8 to the left hand side, then we get MR is equal to 100 upon 8. That means MR is equal to 12.5. This MR is equal to 12.5. We already know that QM is equal to 8. That means if we want to find the length of QR, we add the lengths of QM and MR. Therefore, QR is equal to QM plus MR. That is why, because M is in between Q and R. Now put the value of QM and MR. That means QR is equal to 8 plus 12.5. That means QR is equal to 20.5 unit. म्हणजे याही उदाहरणामध्ये आपण जॉमेट्रिक मीन थेरम, भूमितीय मध्याचा गुणधर्म या ठिकाणी वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सी द फिगर, फाइंड RP then PS by using information given in this triangle. विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या प्रमेयामध्ये पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करून आपण आणखी दोन छोटे छोटे प्रमेय सिद्ध करून घेतलेले होते. त्यातला पहिला प्रमेय होता 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचा प्रमेय आणि 45 अंश 45 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. हे दोनही प्रमेय आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सिद्ध करून घेतलेले आहेतच. त्यांचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे PR किंवा RP आणि PS या दोन रेषाखंडांची बाजूंची लांबी आपल्याला शोधायची आहे. इन ट्रायंगल PSR, अँगल PSR इट इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो कोण आहे तो 90चा आहे. देन अँगल SPR इज इक्वल टू 30 डिग्री. हा 30 अंशाचा कोण आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात 8वीमध्ये आणि 9वीमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर हा कोण 90चा असेल, P कोण हा 30 अंशाचा असेल, तर R हा निश्चित किती मापाचा असणार आहे, 60 अंश मापाचा. देअरफॉर वी कॅन राईट अँगल SRP इज इक्वल टू 60 डिग्री बिकॉज इट इज रिमेनिंग अँगल ऑफ दिस ट्रायंगल.
आता या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचा त्रिकोण झाला. देअरफॉर वी कॅन से ट्रायंगल PSR इज 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. नाव बाय द थिअरम of 30 degree, 60 degree and 90 degree triangle, we can say that first SR is equal to 1/2 into RP. विद्यार्थी मित्रांनो, 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणामध्ये 30 अंशा कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते आणि SR ही बाजू 30 अंश या कोणासमोर असल्यामुळे ती कर्ण PRच्या किंवा RPच्या निमपट असणार आहे. ते विधान आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. अँड रिझन इज साईड अपोजिट टू 30 डिग्री. वी नो द लेंथ ऑफ SR. पुट SR इज इक्वल टू 6, दॅट मीन्स 6 इज इक्वल टू 1/2 इंटू RP, दॅट मीन्स RP इज इक्वल टू 6 इंटू 2, दॅट मीन्स RP इज इक्वल टू 12. म्हणजे या त्रिकोणाचा कर्ण हायपोटेन्यूस, लेंथ ऑफ हायपोटेन्यूस RP इज 12 युनिट्स. नाव आता आपल्याला PS ही बाजू शोधायची आहे. इट इज अपोजिट टू 60 डिग्री अँगल आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट असते. हा आपला गुणधर्म आहे. देअरफॉर वी कॅन राईट PS इज इक्वल टू √3/2 इंटू RP. रिझन इज साईड अपोजिट टू 60 डिग्री. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ RP. व्हॅल्यू ऑफ RP इज 12. देअरफॉर PS इज इक्वल टू √3/2 इंटू 12. जर आपण 2ने 12ला भाग दिला तर उत्तर 6 येईल. दॅट मीन्स लेंथ ऑफ PS इज इक्वल टू 6 इंटू √3 युनिट. म्हणजे या ठिकाणी आपण 30 अंश 60 अंश आणि 90 अंश या त्रिकोणाचा प्रमेय किंवा गुणधर्म जो आहे त्या गुणधर्माचा या ठिकाणी आपण उपयोग केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा एक त्रिकोण दिसतो आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल बिकॉज अँगल B इज अ राईट अँगल. नाव अनदर information is given that sides forming right angle are congruent. That means it is an isosceles triangle. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोणही आहे आणि आपल्याला माहिती आहे समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंच्या समोरचे कोण एकरूप असतात. जर हा कोण 90चा असेल तर कोण A आणि कोण C हे एकरूप असून त्यांच्या मापांची बेरीज 90 येणार आहे. मग या ठिकाणी A हा कोण 45चा असेल आणि C हा कोण 45चा असेल. मग या ठिकाणी आपण ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरूयात. फर्स्ट fill in the blank is AB is equal to BC. Why? AB is equal to BC, it is given in the example, therefore reason of that statement is given. Now angle BAC is equal to how much? BAC is equal to 45 degree, therefore second fill in the blank is 45 degree. Now आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 45 अंश 45 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणामध्ये एक गुणधर्म आपण सिद्ध केलेला होता की 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. साइड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स दॅट ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणून AB आणि BC या जर दोन बाजू आपण या ठिकाणी पाहिल्या, दीज आर द साइड्स अपोजिट टू 45 डिग्री अँड AC इज अ हायपोटेन्यूस. दीज साइड्स आर 1/2 टाइम्स ऑफ द AC. म्हणजे या ठिकाणी आपली रिकामी जागा असणार आहे 1/2. तीच रिकामी जागा या ठिकाणी पुढे असणार आहे बिकॉज लेंथ ऑफ AC इट इज √8. या ठिकाणी आपल्याला √8 लिहिणं गरजेचं होतं, ते आपल्याला बदल करून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी चुकून √8च्या ऐवजी 8 असं टाईप झालेलं आहे. या ठिकाणी आपण ते √8 असं लिहून घेऊयात. आता या ठिकाणी 1/√2 हे ॲज इट इज राहील. म्हणजे इथंही आपली रिकामी जागा असणार आहे 1/√2. म्हणजे या ठिकाणी आपण 1/√2 लिहिलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी एक बदल करून दिलेला आहे. वर्गमुळात असलेली संख्या 8 तिची पूर्ण वर्गसंख्येच्या स्वरूपामध्ये फोड केली असणार आहे 4 × 2 आणि 4चं वर्गमूळ हे 2 निघालं असेल
आणि वर्गमुळामध्ये 2 हे शिल्लक राहतील. म्हणजे स्क्वेअर रूट 8 कॅन बी रिटन ॲज 2 इंटू स्क्वेअर रूट 2. इट इज सिम्प्लिफाईड सर. आता याही ठिकाणी पुन्हा 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 ही आपली रिकामी जागा असेल. स्क्वेअर रूट 2 गेट्स कॅन्सल. 2 इंटू 1 दॅट मीन्स ॲन्सर इज 2. म्हणजे अतिशय सिम्पल अशी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला परीक्षेला येऊ शकते. ही 45 अंश 90 अंश मापाचा जो त्रिकोण असतो त्या त्रिकोणाचा गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड साइड अँड द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची बाजू आणि त्या चौरसाची परिमिती आपल्याला शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौरसाची प्रत्येक बाजू ही सारख्या लांबीची असते, प्रत्येक कोण 90 अंश मापाचा असतो आणि कर्ण हे एकरूप असतात. या ठिकाणी जर समजा आपण ABCD हा चौरस मानला, सपोज quadrilateral ABCD is a square, it is given. Now in triangle ABC, angle B is equal to 90 degree because it is an angle of a square. प्रत्येक कोण हा 90चा असतो चौरसाचा, म्हणून B हा कोण 90 अंशाचा आहे, राईट अँगल आहे. Now AC is equal to 10, it is also given. Then let us suppose that AB is equal to BC is equal to X. चौरसाची प्रत्येक बाजू ही एकरूप असते, म्हणून AB आणि BC ला आपण X म्हणून घेऊयात. त्यानंतर बाय युजिंग पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल ABC. आता विद्यार्थी मित्रांनो, ABC या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरस प्रमेयाचं उपयोजन करायचं आहे. पायथागोरसचा थिअरम काय सांगतो? इफ देर इज अ राईट अँगल ट्रायंगल देन स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. या गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी समीकरण म्हणू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता या ठिकाणी AB आणि BC यांच्या किमती आपण X ठेवणार आहोत, तर ACची किंमत आपण 10 ठेवणार आहोत. 10 स्क्वेअर इज इक्वल टू X स्क्वेअर प्लस H स्क्वेअर दॅट मीन्स 100 इज इक्वल टू 2X स्क्वेअर दॅट मीन्स X स्क्वेअर इज इक्वल टू 100 अपॉन 2. therefore X स्क्वेअर इज इक्वल टू 50. X इज इक्वल टू बाय टेकिंग स्क्वेअर रूट. जर आपण 50चं वर्गमूळ घेतलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे 50चं वर्गमूळ वर्गमुळामध्ये 50 लिहावे लागतील आणि 50ची जर आपण फोड केली तर 25 गुणिले 2 आणि 25चं वर्गमूळ आपल्याला निघेल 5. म्हणून या ठिकाणी डायरेक्ट आपण उत्तर घेतलेलं आहे X इज इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 2. therefore साइड ऑफ स्क्वेअर इज 5 इंटू स्क्वेअर रूट 2 युनिट. म्हणजे या चौरसाची बाजू आपल्याला मिळालेली 5 वर्गमूळ 2. जर आता आपल्याला याची परिमिती काढायची असेल तर या बाजूची आपल्याला चौपट करावी लागेल. दॅट मीन्स फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड दॅट मीन्स 4 इंटू 5 स्क्वेअर रूट 2 दॅट मीन्स 20 स्क्वेअर रूट 2 युनिट. इट इज द पेरिमीटर ऑफ गिव्हन स्क्वेअर. म्हणजे ही या चौरसाची परिमिती असणार आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे आणि परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. म्हणजे एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये आपल्याला या आयताचं नाव दिलेलं नाही, म्हणून आपण या ठिकाणी एक आकृती काढणार आहोत. समजा ABCD हा एक आयत आहे, याची लांबी 35 सेंटीमीटर म्हणजे BC 35 सेंटीमीटर आहे, रुंदी AB ही 12 सेंटीमीटर घेतलेली आहे. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणून B हा कोन या ठिकाणी काटकोन दर्शवलेला आहे. म्हणून आपण पहिलं विधान लिहिणार आहोत, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी द गिव्हन रेक्टँगल. हा एक दिलेला आयत आहे आणि BC बरोबर 35 सेंटीमीटर म्हणजे रुंदी आहे आयताची आणि BC ही लांबी आहे आणि AB ही रुंदी 12 सेंटीमीटर दिलेली आहे. इन ट्रायंगल ABC फक्त या त्रिकोणामध्ये जर विचार केला तर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. इट इज अँगल ऑफ रेक्टँगल. म्हणजे तो आयताचा कोन असल्यामुळे 90 अंशाचा आहे. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थिअरम अगेन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ACचा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका.
आता आपल्याला कर्ण शोधायचा आहे आयताचा. AC इज अननोन. पुट द व्हॅल्यूज ऑफ AB अँड BC. दॅट मीन्स वी गेट AC स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. दॅट मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 1225. 35चा वर्ग 1225 आणि 12चा वर्ग 144. या दोघांची बेरीज येणार आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू 1369. इफ वी टेक square root, then we get AC is equal to 37. That means the length of diagonal of the rectangle is 37 centimeter. हेही अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे थेरम, वेगवेगळे प्रमेय प्रूव्ह करण्यासाठी किंवा एक्झाम्पल सोडवण्यासाठी वारंवार वापरावा लागतो. म्हणून याच्या उपयोजनाचा नक्की सराव करा. नेक्स्ट एक्झाम्पल इज इन द फिगर point M is midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square into minus 3PR square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रूफ द्यायचा आहे आणि हा प्रूफ आपण पायथागोरस थेरमच्या मदतीने देणार आहोत. Therefore, in triangle PRQ, in the biggest right angle triangle, angle PRQ is equal to 90 degree. It is given. Therefore, by using Pythagoras theorem, we can say that PQ square is equal to PR square plus QR or RQ square. PQ square is equal to PR square plus QR square. Suppose this is equation number 1. Now, in small right angle triangle PRM, by using again Pythagoras theorem, we can say that PM square is equal to PR square plus RM square. PM square is equal to PR square plus RM square. Suppose this is equation number 2. But there is information given in the example. Point M is midpoint of segment QR. M हा QR या बाजूचा मध्यबिंदू आहे. Therefore, we can write RM is equal to 1/2 of QR. RM is equal to 1/2 into QR. Suppose this is equation number 2. Put this value in equation number 2. Therefore, PM square is equal to PR square plus, instead of RM we can write 1/2 into QR. Now, squaring this bracket, PM square is equal to PR square plus 1/4 into QR square. Now, multiplying each term by 4, we get 4PM square is equal to 4PR square plus QR square. प्रत्येक पदाला जर 4 ने गुणलं तर या ठिकाणी 4 येतील, या ठिकाणी 4 येतील, या ठिकाणी मात्र 4 कॅन्सल होतील. आता 4PR चा वर्ग हे जे पद आहे ते आपण स्प्लिट करून लिहिणार आहोत. 3PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. बाकीचा कुठं बदल होणार नाही. 4PM square is equal to 3PR square plus PR square. That means sum of these two terms is again 4PR square and QR square as it is. फक्त ही दोन पदं आपण एका कंसामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे हे जे पद आहे याची फोड केली आपण. 3PR वर्ग आणि 1PR वर्ग. PR वर्ग आणि QR वर्ग एका कंसामध्ये घेतले. आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण समीकरण नंबर 1 पाहिलं तर या ठिकाणी या समीकरणाची उजवी बाजू आहे PR वर्ग अधिक QR वर्ग बरोबर या ठिकाणी याची किंमत आहे PQ वर्ग. म्हणजे या दोन पदांऐवजी आपण PQ वर्ग लिहू शकतो. Therefore, we can write 4PM square is equal to 3PR square plus PQ square. It is from equation 1. Now, या इक्वेशन मध्ये थोडासा बदल करून आपलं साध्यता आपण सिद्ध करूयात. 3PR square हा आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर जर केला तर आपल्याला मिळेल 4PM square minus 3PR square is equal to PQ square. आणि पूर्ण बाजू बदलून जर आपण समीकरण लिहिलं तर आपल्याला मिळेल PQ square is equal to 4PM square minus 3PR square. That is what we want to prove that. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे हे सुद्धा. पायथागोरस थिअरमचा या ठिकाणी उपयोग करून आपण हे साध्य जे आहे आपलं ते साध्य सिद्ध केलेलं आहे. नाव लास्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत जे लिखित स्वरूपातलं वर्ड प्रॉब्लेम आहे. वॉल्स ऑफ 2 buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just touches the window of building at height 4 meter. On turning the ladder over to other side of the street,
Its top touches the other building at a height of 4.2 meters. Find the width of the street. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल समजावून घ्या. दोन इमारती रस्त्याच्या विरुद्ध बाजूंना आहेत, त्या एकमेकांना समांतर आहेत आणि रस्त्यावरती मधोमध किंवा रस्त्यामध्ये एक सीडी ठेवली असता ती जर आपण एका बिल्डिंगकडे आपण झुकती केली तर ती त्या बिल्डिंगच्या 4 मीटर उंचीवरती असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते. जर तीच सीडी आपण दुसऱ्या बिल्डिंगकडे वळवली तर ती त्या बिल्डिंगच्या 4.2 मीटर इतक्या उंचीपर्यंत पोहोचते आहे. तर आपल्याला त्या रस्त्याची रुंदी शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या सीडीची लांबी जी आहे ती 5.8 मीटर आहे. आपल्याला पुरेशी माहिती या उदाहरणामध्ये दिलेली आहे. फक्त आपल्याला पायथागोरस थिअरमचं ॲप्लिकेशन करता येणं गरजेचं आहे आणि दिलेल्या माहितीवरून आकृती काढता येणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ए बी ही पहिली बिल्डिंग आहे आणि ई डी ही दुसरी बिल्डिंग आहे आणि बी डी हा तो रस्ता आहे, ती रस्त्याची रुंदी आहे. ए सी किंवा सी ई ही सी डी आहे, इट इज अ लॅडर, म्हणून त्या दोघांची लेंथ ती एकच असल्यामुळे दोघांची लेंथ सेम आहे. आता ज्यावेळी रस्त्याच्या मध्ये कुठेतरी आपण सी डी ठेवून ती पहिल्या बिल्डिंगवरती आपण तिरकी लावू, त्यावेळी ती पहिल्या बिल्डिंगच्या 4 मीटर उंचीवरती असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते. म्हणून हा जो पॉईंट आहे इट इज 4 मीटर अबव फ्रॉम द ग्राउंड ऑर स्ट्रीट. आणि जेव्हा ती सीडी आपण दुसऱ्या बाजूला झुकवतो तेव्हा दुसऱ्या बिल्डिंगपर्यंत ती अशा ठिकाणी स्पर्श करते की तो स्पर्शबिंदू हा जमिनीपासून 4.2 मीटर उंचीवरती आहे. विद्यार्थी मित्रांनो, इमारती या रस्त्याला किंवा जमिनीला लंब असतात, म्हणून या ठिकाणी हे जे कोण आहेत ते लंब कोण किंवा काटकोन दर्शवलेले आहेत. मग दोन काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. आपल्याला बी सी आणि सी डी या दोन सेगमेंटची लेंथ मिळाली, त्यांची सम केली की आपल्याला या रस्त्याची रुंदी मिळणार आहे. अतिशय साधं आणि सोपं एक्झाम्पल, फक्त आपल्याला आकृती काढता येणं गरजेचं आहे. आता काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. By using Pythagoras theorem, we can say that AC square is equal to AE square plus BC square. Put the value of AC and AB in this equation. That means 5.8 square is equal to 4 square plus BC square. Square of 5.8, it is 33.64 is equal to square of 4 is 16 plus BC square. Transfer 16 to left hand side. We get BC square is equal to 33.64 minus 16. And the subtraction of these two numbers is 17.64. If we take square root of both the sides, we get BC is equal to 4.2 meter. म्हणजे BC ही जी बाजू आहे या काटकोन त्रिकोणाची, हिची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 4.2 मीटर. सिमिलरली, बाय युजिंग पायथागोरस थिअरम इन राईट अँगल ट्रायंगल CDE, in a triangle CDE, angle D is equal to 90 degree. Again, by using Pythagoras theorem, we can say that CE square is equal to ED square plus CD square. म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. या ठिकाणी CE आणि ED यांच्या किमती आपण ठेवूयात. दॅट मीन्स 5.8 square is equal to 4.2 square plus CD square. Now, square of 5.8 is 33.64, square of 4.2 is 17.64 plus CD square. Transfer 17.64 to left hand side. We get CD square is equal to 33.64 minus 17.64 and subtraction of these two numbers is 16. Now, by taking square root, we get CD is equal to 4 meter. आता विद्यार्थी मित्रांनो, BC ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 4.2 मीटर. CD ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 4 मीटर. Therefore, we can say that width of street, that means BD is equal to BC plus CD. Now, put the values of BC and CD. BD is equal to 4.2
plus 4, that means BD is equal to 8.2 meter. That means the width of the street is 8.2 मीटर. म्हणजे त्या रस्त्याची रुंदी ही असणार आहे 8.2 मीटर. हा अतिशय साधा आणि सोपा उदाहरणे असलेला प्रॅक्टिस सेट आहे. एक उदाहरण या ठिकाणी राहिलेलं आहे सोडवायचं, ते तुम्ही घरी सोडवा. काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, मित्रांना शेअर करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये अपलोड होणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्कीच राहूयात. धन्यवाद. काळजी घ्या.